प्रियांनो, या स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करूया. धन्यवाद प्रभू. तुझे आभार मानतो माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वर. तू धन्यवादी जसा परमेश्वर. आम्ही सर्व तुझी आराधना करतो. तुझं प्रेम परमेश्वर विशाल असं प्रेम आहे. धन्यवाद ईश्वर राजा. तुझ्यासारखा खरंच कोणी नाही माझ्या बाबा. माझ्या प्रियांना आपण सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Father. We worship you, Lord God. धन्यवाद तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के
बाबा तुझ्या आगापे प्रेमासाठी तुला धन्यवाद देतो. Thank you, Jesus. तू महान आणि तू जिवंत परमेश्वर Thank आहे. you, Master. आम्ही परमेश्वर सर्वांनी म्हणून केलेली सर्व स्तुती आराधनेचं योग्य आम्ही तुला अर्पण करतो. Yes, याचा Master. स्वीकार तू कर प्रभू. Yes, Lord. हो धन्यवाद येशू. Thank आणि you, तू पुढचे Jesus. संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती सोपवू. Yes, ही Master. सर्व प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकू द्या. Amen. लॉर्ड प्रियांनो, या साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातून ब्रदर संकेत शेळके आपण यांची साक्ष ऐकूया. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो. मी एक आठवड्यापूर्वी मला इन्फेक्शन झालं होतं आणि त्या इन्फेक्शनमध्ये मी डॉक्टरांकडे जाऊन आलो. डॉक्टर म्हणले की तुला बरं व्हायला 30 दिवस लागेल. पण मी रविवारच्या सभेला, पास्टरांच्या सभेला मी बसलो आणि त्या सभेमध्ये मला आरोग्य भेटलं. मी आरोग्य स्वीकारलं आणि लगेच 3 दिवसानंतर सगळं इन्फेक्शन गेलं. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला देतो. प्रियांनो, आता आपण त्यांची साक्ष ऐकली की ते म्हणत होते की त्यांना एलर्जी झाली होती शरीरामध्ये, पण फक्त ते रविवारच्या सभेमध्ये घरामध्ये युट्यूबद्वारे त्यांनी सभेला बसले. ते पास्टरचे जे प्रार्थनेमध्ये सहमत झाले आणि ते म्हणत आहेत की जे काही औषध उपचार घेऊन सुद्धा बरे होत नव्हतं, पण फक्त त्या प्रार्थनेमध्ये जे पास्टरांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनेतून त्यांना आरोग्य मिळालेलं आहे. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, याही वचनाची वेळ आहे. रातच्या रविवारी आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे वळूयात. आपले रेव्हरन्स पास्टर लीनस दास आपण यांचं स्वागत करूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again this Sunday I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. पुन्हा एकदा आजच्या रविवारी माझ्या प्रियांनी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या It's a great joy. अतुलनीय It's a great नावाचं joy to come and to see you all through this video. आणि हा मोठा आनंद आहे की आपण युट्यूबद्वारे आजचा संदेश पाहत आहोत. I can give the word to you all, my dear people. आणि मी तुम्हा सर्वांना देवाचा शब्द देऊ And शकतो. then very soon we'll all come into the church and we'll have face to face, my dear people. आणि फारच लवकर आपण सर्वजण माझ्या प्रियानो मंडळीमध्ये चर्चमध्ये एकत्रित येऊन समोरासमोर आपण वचन ऐकू. Amen. So we'll just close our eyes and look to God. तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पित्या, again this Sunday we all come before your throne of grace. परत एकदा परमेश्वर आजच्या रविवारी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, you have येतो. been so faithful to the people, those who are watching, and you are healing them and delivering them, O Master. प्रभू तू फार विश्वासू आहे. पण जे कोणी तुझं परमेश्वर लेकरू वचन ऐकत आहे, पाहत आहे, तू त्यांच्या सोबत And those who are obedient, O Master. म्हणजे आज्ञात Obedient to आहे your word, O तुझ्या Master. वचनेसाठी Every आज्ञात Sunday आहे. they come in time and they watch, O Master. प्रभू जे प्रत्येक रविवारी वेळेत येऊन तुझं वचन पाहत आहे. Lord, everyone who watches in their as their time needs also, Lord, you bless them. You are blessing them, O Father. आणि प्रभूजी जे कोणी त्यांच्या वेळेनुसारही देव तुझं वचन पाहते तू त्यांनाही आशीर्वादित You are करतोस. faithful God, O कारण Master. प्रभू तू विश्वासू परमेश्वर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद Lord, येशू. I pray, O Master. प्रभू मी प्रार्थना Speak करतो. to you, speak to them all once again, O Father. परत एकदा त्यांच्याशी तू बोल Your प्रभू. Holy Spirit, help them to understand your word, O Master. प्रिय पवित्र आत्मा तुझं वचन समजून घेऊन त्यांना तू मदत कर. Today, once again, through your word, encourage them. आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे त्यांना तू प्रोत्साहन दे. Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. Deliver them, Lord. त्यांना सुटका दे प्रभूजी. Speak to their problems, O Master. त्यांच्या तू त्रासांशी बोल प्रभूजी. Handle them, O Lord. प्रभू तू हाताळ बाप्पा त्यांची परिस्थिती. Everything, O Master. सर्व काही. And I know through your word you will do it, O Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे तुझ्या वचनाद्वारे तू हे करशील. Thank you, Father. धन्यवाद पिता I pray परमेश्वर. for all the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, their wife, their children, everyone. We bless them in the name of Jesus. सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांची पत्नी, त्यांची सेवक आम्ही सर्वांना येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Thank you, Lord. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेम In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. Hallelujah. So how many want to receive the blessings of the Lord Jesus Christ? तर माझ्या प्रियनं किती जणांना प्रभू येशूपासून आशीर्वाद स्वीकारायचे? Surely you just lift your hands and say, yes, Lord, I want to receive the blessings from the Lord. आणि आपले हात उंच करून प्रभूला सांग, होय प्रभू मला तुझ्यापासून आशीर्वाद Yes, my dear स्वीकारायचे. people, today you will receive the overflowing blessings in your life. होय माझ्या प्रियनं आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भरून वाहणारे आशीर्वाद स्वीकार. Amen. When you call, he hears. That is the love for us, my dear people, of God's love for us, my dear people. आणि माझ्या प्रियनं देवाचं जे प्रेम आहे ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हाक मारता तो तुम्हाला उत्तर And देतो. I want to tell you, He is good at all time. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रियनं तो सदैव चांगला He आहे. never leaves and never forsakes, my तो dear कधी people. सोडत नाही, कधी टाकत नाही. In your problem, He always stands, my dear people. तुमच्या त्रासात तो नेहमी उभा In your असतो. problem, He comes, my dear people. तुमच्या त्रासात तो तुमच्या In जवळ your येतो. problem, He will speak, my dear तो people. तुमच्याशी तुमच्या त्रासात In बोलतो. everything I tell you, my dear people,
like He is there. He is not left us, my dear people. मी तुम्हाला सांगतो माझ्या प्रियानो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहे, तो आपल्याला सोडलेला नाही. What a joy! किती आनंद, What a joy! किती आनंद माझ्या प्रियानो, The loving Lord is with us. की जो प्रेमळ प्रभू आपल्या The सोबत आहे, compassionate God is with us. जो कळवळ्याने भरलेला परमेश्वर आपल्या सोबत Oh, आहे. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Who can encourage us? कोण आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतं? World is there to discourage. जग जे आहे ते आपल्याला निराश करण्यासाठी आहे, But God is there, God's word, and Jesus has come to encourage us. पण जो देवाचा शब्द आहे, जो देव आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आला, तो आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी You आहे. may be done wrong, you may be right, you may be going in problems, anything. He never say anything, but He is in your problem and He will remove and He forgives us and helps us and He guides us our lives. कदाचित तुम्ही चुकीचं केलं असेल, तुम्ही ज्या कोणत्या परिस्थिती असाल, जे काही तुमच्याकडे चुका आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो काही न बोलता तो तुमच्या सोबत असतो. माझ्या प्रिय. Hallelujah. Shall we all just like we have spoken from the John chapter 11, and I believe till the 5 points, the things which the Jesus how He works in our lives, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपण योहान 11व्या अध्यायामध्ये होता, आपण 5 त्या ठिकाणी म्हणजे पद्धत पाहिलं की येशूने काय काय कार्य त्या ठिकाणी केले. Amen. We saw in the John chapter 11:4, he is a good listening friend. We saw, my dear people. आणि आपण योहान 11:4 मध्ये पाहिलं की तो चांगला ऐकणारा मित्र आहे. Amen. And the second we saw the loving Lord, my dear people. आणि नंतर आपण पाहतो की प्रेमळ प्रभू तो John आहे. chapter 11 verse 5. योहान 11:5 मध्ये. Amen. Then he became a very good, gracious teacher. That was John chapter 11 verse 9. आणि नंतर योहान 11:9 काय सांगतं की तो फार चांगला असा शिक्षक आहे. Amen. And he's a wonder speaker. That was John 11 verse 13 says. आणि योहान 11:13 सांगतो की चांगला तो बोलणारा आहे. Amen. In John chapter 11 verse 17, he is a timely visitor, my dear people. That means Jesus came. आणि योहान 11:17 सांगत आहे की तो योग्य वेळेला भेट देणारा आहे. त्या ठिकाणी येशू आला. Yes. Right time. That was in Ecclesiastes. For everything is a time, and Jesus knows the time, my dear people. आणि जसं माझ्या प्रिय उपदेशक सांगतात की प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे, त्या समयानुसार येशू पण योग्य वेळेला त्या ठिकाणी आला. Amen. आमेन. Many times we say, like things are happening, but Jesus, like we say, nothing is working. But I tell you, the right time, you will see the work of the Lord Jesus, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपण अनेक वेळेला म्हणतो की गोष्टी काही म्हणजे बदल होत नाही, का असं होतंय, तर माझ्या प्रियानं प्रत्येक गोष्टीला जसं समय आहे, येशू योग्य वेळेला सर्व काही योग्य You करेल. might say, why Jesus is not working in my life? काय येशू माझ्या जीवनामध्ये कार्य Why it करत is being नाही, delayed? काय एवढा उशीर लागत आहे. Yes, it's delayed sometimes is better for our life. ज्यावेळेस उशीर होतं कधी कधी, त्यावेळेस आपल्या जीवनासाठी काहीतरी चांगलं असतं. Yes, because Jesus knows the right time. कारण येशूला योग्य वेळ ठाऊक आहे. Amen. Amen. Hallelujah. आमेन. The right time, He is with you right now. आणि आता माझ्या प्रियानं योग्य वेळेला तो तुमच्या सोबत He आहे, is next to तो you. तुमच्या बाजूला आहे. The loving Lord Jesus, the compassionate God, is next to you. He is in your midst. He is in your house right now. प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त जो कळवळीने भरलेला आहे, तो आता तुमच्या बाजूला तुमच्या घरात आहे. Wherever you might be there, my dear people, you might be watching, you might be listening this word of God, my dear. Wherever you, my dear people, I tell you, you feel the presence. You see that Jesus is next to you right now. तुम्ही आता माझ्या प्रियानं जिथे कुठे असाल, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही पाहत आहात, आता येशू तुमच्या बाजूला आहे. Why you know, my dear people? का माहिती प्रियानो? Because wherever you are, Jesus will locate there. कारण माझ्या प्रियानं जिथे कुठे तुम्ही असाल, येशू तिथे तुमच्या That जवळ was तुमच्या in पाहतो. the 6th point, John 11:32. We read, it says, then when Mary come where Jesus was, and he saw him, she fell down at his feet and saying unto him, Lord, if you had been there, my brother would not be died. आणि योहान 11:32 सांगतं माझ्या प्रियानो, मग येशू होता तेथे, मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. That means Jesus was there. त्याचा अर्थ येशू तिकडे होता. Amen. आमेन. That means Jesus saw her weeping. आणि येशूने तिचं रडणं पाहिलं. Jesus saw the weeping of that brother, sister. Hallelujah. आणि येशूने Lazarus' sister. त्या ठिकाणी येशूने लाजराच्या बहिणीचं रडणं पाहिलं. Hallelujah. आमेन. The pain and agony of that sister. त्या बहिणीचे त्रास व वेदना पाहिल्या. Hallelujah. आमेन. Jesus saw. येशूने पाहिलं. But Bible says Mary was come
where Jesus was. आणि बायबल सांगतं की येशू जिथे होता तिकडे मरिया आली. What's the 31st verse? You just read, my dear people. 31 वचन काय सांगतं Then the तेव्हा? Jews who were with her in the house and comforting her, when they saw that Mary rose up quickly, she went to the follower, saying, "She is going to tomb where we there." Hallelujah. आणि 31 वचन सांगतं, जे यहुदी मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडाव्यास जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. तिच्या मागे गेले. She was so much troubled की my brother is dying. आणि माझ्या प्रियानो ती एवढी हृदयाने त्रासलेली होती की माझा भाऊ मेला. And Jews were in the house to comfort her. आणि यहुदी लोक सर्व घरात जमले होते तिचं सांत्वन करण्यासाठी. But she was restless, my dear people. पण ती त्या ठिकाणी बेचैन होती माझ्या प्रियांनो. Yes, everybody is there. सर्वजण होते. All the people are there. सर्व लोकांची गर्दी होती. Good people there, bad people there, do accuse me. Everybody came for this time of comforting me. आणि सांत्वनाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी चांगले लोक, वाईट लोक, जे त्रास देणारे सर्व लोक त्या ठिकाणी होते. People who come want to see what is happening now. आणि लोक पाहणारे पण होते की आता काय होतंय बघूया. बघणारे खूप असतात. Hallelujah. But I believe पण मी विश्वास ठेवतो. she might be searching in her heart. She might be in her heart. Where is Jesus? पण ती मी असं विश्वास ठेवतो की ती हृदयातून फक्त ह्याचा शोध घेत होती की येशू कुठे आहे. येशू कुठे? येशू का नाही आला असून? Time, located time. Hallelujah. म्हणजे ठरलेली The वेळ. located Savior. म्हणजे Hallelujah. जो आपल्याला तारणारा. Amen. Located Savior. Amen. Jesus was. Bible says in 31, she Bible says, quickly, Mary rose up quickly and went out and followed her. That means all followed her. आणि Hallelujah. बायबल सांगतं की 31व्या वचनामध्ये की मरिया त्या ठिकाणी चटकन उठली आणि ती धावली आणि लोकांना And she वाटलं ती went to the कबरेकडे throne चालली. for the weep, my dear people. लोकांना वाटलं की ती कबरेकडे चालली रडण्यासाठी. Hallelujah. That's what it says, my dear people. आणि तेच वचना सांगत आहे. Hallelujah. Amen. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. What did that 30 says? When Mary came, where Jesus was also. आणि Hallelujah. 32 काय सांगतं, जिथे येशू होता तिथे मरिया आली. And Bible says, and saw him. आणि काय सांगतं बायबल, म्हणजे त्याला तिने पाहिलं. And she fell down before Jesus. आणि ती काय केली, येशू समोर खाली She पडली, fell down नमन before केलं feet तिने. of Jesus. येशूच्या चरणाशी ती पडली. Yes. She came many times. We need to come searching where Jesus is there. We have to go out from the house. She came out. She came where Jesus was, where Jesus located. He was there. He came, my dear people. आणि माझ्यापर्यंत जसं मरिया ज्या ठिकाणी येशू होता त्या ठिकाणी तिने शोध घेतला आणि धावत गेली, तशाच पद्धतीने आपण देखील तशा आपल्या पद्धतीने आपण पण बाहेर यायला In पाहिजे. our life, my dear people. आपल्या जीवनात माझ्या प्रियांनो, Many mysterious things happens in our life. आपल्या जीवनात अनेक रहस्यमय गोष्टी घडतात. We know what is happening in our life. आपल्याला माहिती नसतं की काय घडत आहे, Which way we need to go. की आपण कोणत्या मार्गाने जायला Many पाहिजे. times we choose the way as we choose according to the worldly people and the worldly comforting people, my dear people. आणि आपण अनेक वेळेला माझ्या प्रियांनो जगातल्या लोकांप्रमाणे, जगातल्या सांत्वन देणाऱ्या लोकांप्रमाणे आपण त्या ठिकाणी मार्ग निवडत असतो. Amen. But still we are not comforted and we take and we get good things in our lives. पण तरीही माझ्या प्रियांनो आपल्याला सांत्वन मिळत नाही किंवा काही चांगल्या गोष्टी मिळत नाहीत. Because Jesus says, I am the way and truth and the life. माझ्या प्रियानो, कारण येशू म्हणत आहे की मी मार्ग, सत्य व जीवन आहे. You do anything in the world, it will not benefit, it will not comfort you. But when you come to Jesus, which things are mysterious, only Jesus, mysterious things will solve from your life. आणि माझ्या प्रियानो, आपण जगामध्ये कोणत्याही मार्गावर गेलो तरी आपल्याला कुठेही यश मिळणार नाही. पण ज्यावेळेस येशू म्हणतो कोणतीही रहस्यमय गोष्ट जरी असेल, त्या रहस्यमय गोष्टीमध्ये मी तुला रहस्यमय आशीर्वाद ही रहस्यमय गोष्टी तुमच्या जीवनात असू द्या, येशूकडे जावा, तर रहस्यमय गोष्टी फक्त येशूच सोडवणार. Hallelujah. Because for world it is mysterious and it will remain mysterious, but Jesus, the mysterious things, Jesus, He knows, because He said in Revelation, I am the Alpha and the Omega, the beginning and the end, the first and the last, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, जगासाठी जे काही आपल्या जीवनातल्या गोष्टी रहस्यमय गोष्टी, ते जगासाठी रहस्यमयच राहणार. पण प्रभू येशू ख्रिस्तासाठी रहस्यमय गोष्टीचं काहीच नाहीये. म्हणून प्रकटीकरणात तो म्हणाला की मी अल्फा व ओमेगा आहे, मी पहिला व शेवट आहे. Jesus know what He will do. He came there, my dear people. येशूला ठाऊक होतं की काय करत आहे तो, तो Amen. आला. He
came there. त्या ठिकाणी येशू आला. Bible says in John chapter 11:33, बायबल सांगतं योहान 11:33 मध्ये Jesus saw. येशूने तिला पाहिलं. Jesus saw when she came there. येशूने पाहिलं ते आल्यानंतर. Amen. She came, she fell down. Jesus saw her weeping. आणि Hallelujah. ज्यावेळेस ती खाली पडली येशूच्या चरणाशी त्यावेळेस येशूने तिला पाहिलं. ती रडत होती. Jews also were weeping there. येशू म्हणजे त्या ठिकाणी तिच्या बहिणीसोबत यहुदी रडत होते, Who has come with her? की जे तिच्या सोबत आलेले होते. Hallelujah. Yes, the world will cry. होय माझ्या प्रियाने जग देखील In रडेल your problem. तुमच्या त्रासात. But Jesus knows the real who is weeping. Hallelujah. पण येशूला समजतं माझ्या प्रियानं की खरं रडणं कोणाचं आहे. खरं अश्रू कोणाचं पडतंय बाहेर. Hallelujah. Whose tears is coming? की कोणाचे अश्रू येत Who आहेत. is in real pain? कोण खऱ्या वेदनात Who is आहे. real of my seeking? की खरा माझा शोध कोण घेत आहे. Who will? कोण Who will? कोण. Yes. होय माझ्या प्रियानो. Bible says, John 11 chapter 11:33, Jesus saw her. आणि म्हणून माझ्या प्रिय योहान 11:33 सांगते की येशूने तिला पाहिलं. Jews saw her. यहुदींनी पाहिलं तिला. Jews cried. यहुदीही Yes. रडले तिथे. But what they did? मग त्यांनी काय They केलं. cannot do nothing. पण ते काही करू शकले नाही. They cannot help the situation of that sister. त्या बहिणीची परिस्थितीसाठी ते मदत करू शकले नाही. They were only following. फक्त तिच्या मागे होते चालत. Hallelujah. Yes. खूप लोक फक्त आपल्या बरोबर चालणारे आहे. Hallelujah. But Jesus, when he saw her, म्हणजे येशूने तिला पाहिलं, her weeping, तिचं रडणं पाहिलं. oh, thank you, Jesus. He moved with compassion. त्या ठिकाणी येशू आत कळवळ्याने भरला. He said, now I will help her. आणि आता येशू म्हणाला की मी तिला मदत करेन. Yes. Because the time has come now. कारण ती आता वेळ आलेली आहे. What really Jesus want to say in John chapter 11:33? आणि योहान 11:33 मध्ये येशू आपल्याला काय सांगू इच्छितो. Only he not saw her. येशूने फक्त तिला पाहिलं नाही. Guys, it speaks about a seeing helper. पण Jesus saw her and want to help her right now. म्हणजे Hallelujah. येशूने फक्त तिला पाहिलं नाही, पण त्या ठिकाणी काय सांगितलं, येशूने तिला मदत करण्याच्या हेतूने पाहिलं माझ्या प्रियांनो. Now when you're crying, when there's tears in your eyes because of your situation, because of your alcoholic husband, because of your children, because of your relatives, because of the things which is going contrary to the mistress thing which is happening to you, the tears which you're shedding, Jesus is seeing and saying, I will help you right now. आणि माझ्या प्रियानो, तुमच्या परिस्थितीमुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीसाठी जो दारुडा पती तो बदलत नाही त्याच्यासाठी, त्याचबरोबर माझ्या प्रियानो तुमच्या जे नातेवाईक आहेत, आजूबाजूचा परिसर आहे, मुलं आहेत, ज्या कोणत्या गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टींसाठी तुमच्या विरोधात उठलेल्या परिस्थितीसाठी येशू तुमच्याकडे पाहत आहे मदत करण्याच्या हेतूने. He saw her and he want to help her. येशूने तिला पाहिलं मदत करण्यासाठी. What Jesus did there? येशूने तिथं काय केलं. He groaned in the spirit. तो आत्म्यात खवळला. That's what Bible says. बायबल तेच सांगतं. Last it says he groaned in the spirit and was troubled. आत्म्यात खवळला व विव्हळ झाला. विव्हळ झाला. Yes, my dear people. होय माझ्या प्रिय. When he watches you, येशू तुमच्याकडे पाहतो. when he watches you, moves with compassion, he sees, oh, my child is in trouble. येशू जेव्हा कधी आपल्याकडे पाहतो तर इतकं कळवळ्याने भरतं, म्हणतो माझं लेकरू त्या ठिकाणी त्रासात आहे. The world will close their eyes when you are in problem, but Jesus will open, always watches you. What is my child and what help I need to do for my child. माझ्या प्रियानं, जग ज्यावेळेस तुम्ही त्रासात आहात, संकटात आहात, त्यावेळेस तुमच्यासाठी ते डोळे बंद करतात, पण माझं येशू ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतो तर कळवळ्याने भरून तुमच्याकडे He moves right now also. आणि आत्ताही तो तुम्हामध्ये आहे. Yes, right now many are broken hearted. आताही अनेक हृदय तुटलेले आहेत. Many hearts are broken. अनेक हृदय तुटलेले Many आहेत. hearts are shattered. अनेक हृदय विखरलेले Many आहेत. are in problem. अनेक जण त्रासात आहेत. Many are in tears. अनेक जण अश्रूमध्ये Many आहेत. weep in the night. अनेक जण रात्रीचे रडत आहेत. Yes.
Don't ever say Jesus is watching me, Jesus is there or not. I want to tell you, Jesus is watching you right now. तर माझ्या प्रिय असं कधी म्हणू नका येशू तुझी नजर माझ्याकडे आहे की नाही, येशू पाहतोय की नाही, पण माझ्या प्रियाने येशू तुम्हाकडे पाहत Yes, आहे. those who are shedding tears, Jesus is he's also groaning right now and he's troubled. आणि माझ्या प्रियानं होय, जे कोणी अश्रू ढाळत आहे येशू त्यांचं त्या ठिकाणी रडणं, त्यांचं त्या ठिकाणी आक्रोश पाहत आहे. He is groaned in spirit for you आणि now. येशू आता तुमच्यासाठी आत्म्यातून विवळ झाला What's आहे. troubled right now? आता तो तुमच्यासाठी विवळ झालेला आहे. Yes, he is there right तो now. आत्ता आहे माझ्या प्रियाने, He is there right now. आता तो आहे तुमच्यासोबत. He is troubled and he is groaning for you. तो तुमच्यासाठी त्याच्या आत्म्यामध्ये खवळलाय आणि विवळ झालाय माझ्या प्रियानं. When Jesus saw her weeping, ज्यास येशूने तिचं रडणं पाहिलं, all the Jews also were there. सर्व यहुदी तिथे होते. The Bible says in 38th verse, पण बायबल सांगतो 38व्या वचनामध्ये, therefore Jesus again groaning himself come to the tomb. Now it was in the cave, a stone laid against it. Hallelujah. आणि 38व्या वचन सांगतं येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. A troubled groaner. म्हणजे पुन्हा येशू Jesus groaned and troubled. Hallelujah. Was विवळला troubled. आणि खवळला माझ्या प्रियांनो हृदयातून. What he did then? त्या ठिकाणी काय केलं मग? Groaning himself, he come to the tomb, my dear people, where Lazarus was laid and stone was laid against it. ज्या कबरेमध्ये लाजराला ठेवण्यात आलेलं होतं, ज्या ठिकाणी जिथे धोंड ठेवलेली होती, त्या ठिकाणी येशू पुन्हा मनातून विवळला. Yes. Are you the stone? Is there in your life? होय माझ्या प्रिय, तुमच्या जीवनात दगड आहे का? Are you the big blockages come in your life? तुमच्या जीवनात असे मोठे असे ब्लॉकेजेस Are आलेले you आहेत finding का? no way in your life? तुम्हाला तुमच्या जीवनात कोणता मार्ग सापडत Are नाहीये the things का? is not changing in your तुमच्या life? जीवनात ती परिस्थिती बदलत नाहीये का? गोष्टी बदलत नाहीयेत का? Are you saying things will change in my life? तुम्ही असं म्हणताय का माझ्या जीवनात काही बदलेल का? Every tears, God has a plan for you. God has paid price for my dear people. आणि माझ्या प्रियानं प्रत्येक अश्रूसाठी परमेश्वर तुमच्यासाठी उत्तर आहे. माझ्या प्रियाने येशू सर्वस्वाचं मोल दिलेलं आहे. Every tears is precious in the God's eyes. परमेश्वराच्या नजरेमध्ये प्रत्येक अश्रू He will मोलवान not आहे. allow the shed to tears go down, but He will fill in the bottle and He will remember, He will answer your problem, my dear people. आणि तुम्ही ढाळलेले प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत खाली पडू देत नाही. ते प्रत्येक बाटली तो जमा करतो आणि त्या प्रत्येक अश्रूचं मोल Today I करतो. want to tell you, आणि आज मी तुम्हाला सांगू as इच्छितो, you're watching, जसं तुम्ही पाहत as आहात, you're hearing, जसं तुम्ही ऐकत from आहात, wherever you तुम्ही are, जिथे कुठे from आहात, any house, कोणत्याही घरात from whichever असाल, house you're going and तुम्ही watching, कोणाच्या घरात जाऊ पाहत right now I'm असणार. telling you, आता मी तुम्हाला as सांगत you're आहे, shedding तुम्ही tears, अश्रू ढाळत आहात, it's just shedding, you're shedding the tears तुम्ही फक्त असे अश्रू ढाळत from आहात your तुमच्या problems. त्रासांमध्ये. Jesus is groaning also, my dear people. आणि तुमच्या त्या रडल्यामध्ये माझ्या And प्रियानं he's, प्रभू he येशू has देखील come रडत to आहे. you. आणि तो तुमच्या जवळ He आलेला has आहे. come to your तुमच्या problem. त्रासात तो आलेला He आहे. has come to your तुमच्या problem. त्रासांमध्ये तो When आलेला आहे. Jesus, the Lazarus, he came near that cave. Same way he came before, he's coming to, he has come before your problem. जसं माझ्या प्रियांच्या ठिकाणी ज्या कबरेमध्ये लाजराला ठेवलं त्या धोंडे समोर येशू आला, तसंच पद्धती तुमच्या जीवनात धोंडे You समोर येशू might be आला. saying, will my question will be answered? तुम्ही म्हणत असाल की माझ्या प्रश्नाला उत्तर मिळेल का? Everything is gone. सगळं काही Will गेलं, everything become new? परत सगळं काही नवीन Yes, होईल I का? tell you, I want to encourage होय, you. मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रोत्साहित करू इच्छितो. In your weeping, Jesus also weeping. तुमच्या रडण्यात येशूही रडत आहे माझ्या Don't प्रियाने. ever say, असं कधी म्हणू नका. कोण माझ्यासाठी रडतंय का? तुमचा उद्धार करता तुमच्यासाठी रडतोय. Amen. The Redeemer cries for you. तुमचा उद्धार करता रडत आहे That's माझ्या what प्रियाने. John 11:35 he speaks about the weeping compassionator. That is Jesus who wept before the grave. आणि म्हणून माझ्या प्रियाने योहान 11:35 सांगत आहे की जो आपला कळवळाने भरलेला जो उद्धार करता आहे येशू, तो रडला. The weeping compassionator. म्हणजे जो रडणारा, कळवळ्याने भरून रडणारा. फक्त रडणारे खूप आहे. खूप लोक आहेत फक्त रडणारे जगात दाखवणारा. पण खरं येशू जो कळवळाने तो रडतो तुमच्यासाठी. तुम्ही रडले की येशू पण रडतो. He also cries. I want to tell you, my dear people. मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रिय, ज्यावेळेस तुम्ही अश्रू ढाळता, रडता, त्यावेळेस येशू देखील तुमच्यासाठी कळवळीने भरून रडतो. He cried before the grave. येशू त्या ठिकाणी कबरेसमोर रडला.
What this has happened? की हे काय घडत आहे. Oh Lord, my dear people, होय माझ्या प्रिय, I feel the presence right now. मला आता सानिध्य जाणवत I आहे feel that you're right now that the Holy Spirit is touching you right now. आणि मला आता जाणवत आहे की पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. Miracle is happening right now. आता ते चमत्कार घडत आहे. Some people are receiving that confidence. Some people are feeling the power of Jesus right now. आता काही लोकांना तो आत्मविश्वास मिळत आहे, देवाचं सामर्थ्य मिळत आहे. Hallelujah. What Jesus, when we wept, what he did? येशू त्या ठिकाणी रडला, काय केलं? He lifted his eyes and he prayed for my dear people for that Lazarus. आणि त्या ठिकाणी येशूने काय केलं माझ्यापर्यंत, त्यांनी त्याची नजर वर केली आणि लाजरासाठी प्रार्थना Because he केली. loved Lazarus. कारण त्या ठिकाणी तो लाजरावरती प्रीती He करत loved होता, that sister. त्या बहिणीवरती प्रीती करत That's होता. what John chapter 11 verse 41 says. Then he took away the stone and Jesus lifted his eyes and said, Father, I thank you that you heard my prayer. आणि योहान 11:41 सांगते माझ्या प्रियाने, यावरून त्यांनी धोंड काढली, तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बाप्पा तू माझे I want ऐकले. to tell you, my dear people, मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रियांनो, you have to only believe on the Son, the Lord Jesus Christ. मी सांगतो माझ्या प्रियांनो तुम्हाला की तुम्ही फक्त जो आपला जे प्रभू येशू ख्रिस्त जो पुत्र आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. Who God the Father has sent for us. जो देव जो पिता ज्याने आपल्यासाठी येशूला पाठवलं. Jesus believed that my Father will answer my prayer. आणि येशूने विश्वास ठेवला की माझा बाप माझं प्रार्थना ऐकेल. In the front of the congregation, he saw the pain, he saw the agony, he saw the Lazarus was stinking for 4 days in the grave. आणि सर्व लोक समुदायासमोर त्यांनी पाहिलं माझ्या प्रियानं की 4 दिवसापासून त्या ठिकाणी लाजर कबरेमध्ये आहे, त्याच्यातून दुर्गंध येत आहे. तुमच्या जीवनात पण असंच होत असेल. सगळ्या गोष्टीमधून वास येत असेल, दुर्गंध येत असेल. Hallelujah. You might be in all your problems, you might be stinking every of your situation of your lives. तुमच्या जीवनातल्या परिस्थितीमध्ये सर्व भागातून माझ्या प्रियांच्या ठिकाणी दुर्गंध येत असेल. People also might be saying they are stinking people. लोकही म्हणत असतात की हे दुर्गंध देणारे लोक आहेत. यांच्या जीवनात कधीच चांगलं झालं नाही. How mistaken are they? किती ते चूक करत असतील. They don't know what they are doing. त्यांना माहित आहे ते काय करत आहे. Jesus knows you. पण येशू तुम्हाला So जाणतो. don't worry about the problem. तुमच्या त्रासांची काळजी करू नका. Jesus prayed to the Father. येशूने पित्याकडे प्रार्थना He केली. removed the stone. येशूने ते दोन This सारले. morning, God, Jesus will remove the stone from your lives. आणि आजच्या सकाळी माझ्या प्रियानो परमेश्वर तुमच्या जीवनातले धोंड बाजूला काढेल. You will see that the sting will convert into fragrance, my dear people. आणि तुम्ही पाहताल माझ्या प्रियानो जो दुर्गंध आहे त्या ठिकाणी ते सुगंधामध्ये Because he prayed to the Father कारण त्याने पित्याकडे प्रार्थना from केली. near the grave. त्या कबरेपासून माझ्या प्रियानो Before the Jews and everybody. सर्व यहुदी प्रत्येक लोकांच्या समोर He prayed. त्यांनी प्रार्थना केली. What he prayed? त्यांनी काय प्रार्थना केली? John 11:33 says, योहान 11:33 when he सांगतो. had spoken, he cried out with the loud voice. Hallelujah. आणि त्या ठिकाणी सांगत आहे की तो परमेश्वराकडे त्या ठिकाणी मोठ्या आवाजाने रडला. मोठ्या आवाजाने रडला तो. खूप लोक रडतात पण येशू मोठ्या आवाजाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. He prayed to the Father. त्याने त्या ठिकाणी पित्याकडे प्रार्थना केली. He cried with a loud voice now. मोठ्याने त्यांनी मोठ्या आवाजात त्यांनी प्रार्थना What केली. he said? काय म्हणाला? He cried with a loud voice. मोठ्या आवाजाने त्याने हाक मारली. कुणाला हाक मारलं? लाजरला. He with a cried and loud voice and said, Lazarus, come forth. आणि त्या ठिकाणी येशूने काय केलं? मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. Till now you might be saying nothing is changed, nothing is working, but Jesus is commanding, let everything is changed right now, everything which is stinking in your life, right now Jesus is commanding and He's changing your situation right now. तर माझ्या प्रियानं आतापर्यंत तुम्ही म्हणत असाल की काहीही गोष्टी बदललेल्या नाहीयेत, पण माझ्या प्रियानं आत्ता प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा देत आहे आणि तुमच्या जीवनात असलेला प्रत्येक दुर्गंध आता निघून जात आहे, तो सुगंध देत आहे. You might be saying, my husband is not changed. तुम्ही म्हणताय की माझा पती बदलत नाहीये. Don't worry. काळजी करू नका. Jesus will command right now the alcohol to leave from your husband. आणि आता येशू येत आहे, तुमच्या पतीतला सर्व दारू पिणारा आत्मा निघून The जाईल. children is not listening, the children will change. जे लेकरं ऐकत आहे ते लेकरं ऐकतील. Anything you claim it right now. आता तुम्ही काहीही स्वीकारा. Anything you say right आता now. तुम्ही काहीही बोला.
the commanding life giver has come right now. जो आज्ञा देऊन जीवन देणारा तो आता तुमच्या जीवनात आलेला आहे. तो तुमच्या शेजारी आहे, हालेलुया. जो कमांड करणार आणि तुम्हाला जीवन देणार. जो आज्ञा देऊन तुम्हाला जीवन देणार आहे. कारण येशू ते कबरेसमोर जोरात काय केलं त्यांनी, लाऊड व्हॉइस ही क्राईड. आणि येशूने त्या कबरेसमोर मोठ्याने हाक ही मारली. कमांड. त्याने आज्ञा केली. काय कमांड केलं? त्याने काय आज्ञा केली? What commanded? काय आज्ञा केली? Because there was a stinking body was there inside. कारण त्या ठिकाणी आतमध्ये कबरेमध्ये दुर्गंध देणारं It शरीर was 4 होतं. days. 4 दिवस It झाले was होते. stinking. पूर्ण दुर्गंध पसरला होता. What Jesus did? येशूने काय केलं? नवीन बाहेर काढलं. New body has come out of the grave. आणि त्या कबरेतून येशूने काय केलं? नवीन शरीर बाहेर आलं माझ्या प्रिय. He commanded. त्याने आज्ञा केली. काय आज्ञा केलं? लाजरचं बॉडी पुन्हा नवीन येऊ दे. He commanded, come forth Lazarus. त्या ठिकाणी येशूने आज्ञा केली, लाजरा बाहेर आहे. नवीन शरीर रूप धारण करून तो आला बाहेर. Hallelujah. He gave the life again. आणि येशूने पुन्हा त्याला नवीन जीवन दिलं. जे गेलेले ते बहिणीचं परत दिलं. हालेलुया. येशूचं प्रेम जे गेलं, येशूने ते परत प्रेम आणलं. सेम यू विल डू इट इन युअर लाईफ. तशाच पद्धतीने तुमच्या जीवनातही करेल माझ्या प्रियानो. ही विल चेंज एव्हरीथिंग. ते सर्व काही तो बदलेल. एव्हरीथिंग विल चेंज. प्रत्येक गोष्ट You बदलेल. need to believe. पण तुम्हाला विश्वास ठेवायचा You need आहे. to believe. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. Things are changed. He's गोष्टी commanding now, right तो now. आता आज्ञा He's करत आहे. commanding, is giving life, is changing every situation, my dear आता people. येशू आज्ञा करताना प्रत्येक परिस्थिती बदलत आहे. That is not only the limit, my dear people. तेवढंच फक्त मर्यादा That is not नाही. only Jesus did. येशूने फक्त तेवढंच केलं नाही, Jesus did it and he done it, my dear people. आणि येशूने ते पूर्ण केलं As माझ्या in John chapter 11:45 says, many therefore of Jews who came to Mary, they believed that which he did, he believed on him also. आणि योहान 11:45 सांगतं, मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. But some of them went away to the Pharisees and told them things which Jesus had done. पण कित्येकांनी पुरुषांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. त्यांना सांगितलं, येशू फक्त एक चमत्कार करून जाणारा परमेश्वर नाहीये, तो सारखं करणार आहे. That was in John chapter 11:45-46 says. आणि योहान 11:46 तेच सांगते की येशू फक्त एक चमत्कार करून नाही तर माझ्या प्रिय अनेक चमत्कार करतो. Amen. He did many miracles. त्याने अनेक But चमत्कार what he केले. did, it was supernatural. पण त्याने जे काही केलं ते It अलौकिक was an केलं. eye opener for everyone. सर्वांची नजर उघडण्यासारखं It केलं. was a revelation for everyone. प्रत्येकासाठी एक प्रगटीकरण Yes, this is केलं. a mystery for everyone. प्रत्येकासाठी एक रहस्यमय Today this is केलं. mystery for you. आज तुमच्यासाठी एक रहस्यमय The आहे. mystery things, what you are going is a mystery. That Jesus will remove that mystery and He will make you to understand. This is the glory of God. I will make your situation change. You open your mouth and glorify me. Hallelujah. आणि आज तुम्ही ज्या कोणत्या परिस्थितीतून जात असाल, जी रहस्यमय परिस्थिती तुमच्यासाठी वाटत असेल, आज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्या रहस्यमय गोष्टीतून त्या परिस्थितीतून बाहेर काढायला तुम्ही त्या तुमच्या मुखाने देवाचा गौरव People करता. are there to help 1 time, 2 time, 3 time, but 4th time they will watch you and they will escape from you, my dear people. लोक माझ्या प्रियांना आहेत, एकदा दोनदा तीनदा ते तुम्हाला मदत करतील, पण चौथ्या वेळेला ते पाहतील आणि निघून जातील. लांबूनच पळतील. पण येशू is a constant worker, my dear people. पण येशू असा आहे माझ्या प्रियानं, सतत आणि सतत तो तुम्हाला मदत मदत करत करत राहतो. Hallelujah. That is our Jesus. आणि तो आपला That's the येशू आहे. study we are learning, my dear आणि people. आपण तेच अभ्यास करत आहोत. Of John chapter 11. Hallelujah. आणि योहान 11 मध्ये आपण तेच शिकत He's आहोत. constant worker. Jesus did it. Always he'll be doing, my dear people. So don't worry. Jesus आता केलं का नंतर करणार. He is Alpha, is Omega. Till every time he will come and help you, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, काळजी करू नका, येशू सलग करणारा परमेश्वर सतत आणि सतत करणार, कारण तो अल्फा व ओमेगा आहे, तो पहिला व शेवट आहे. The miracle is happening right now. आता चमत्कार The घडत things आहे. are changing right now. आता गोष्टी बदलत Oh, आहेत. many are just moved with compassion right now. आता अनेक जण कळवळ्याने भरत आहेत. Many are saying, Jesus, I love you. अनेक जण म्हणतात येशूने प्रीती Jesus करतो. moved with compassion also right now. येशू देखील आता Before कळवळी you, he भरलेला is आहे. moved with compassion. तुमच्या अगोदर येशू कळवळ्याने He भरलेला is आहे. watching you right तो now. तुमच्याकडे पाहत Yes, आहे. many people, he is speaking to the many humans right now. आता तो अनेक बहिणींशी बोलत आहे. Many children's God is speaking. Jesus
speaking to them right now. आता अनेक लेकरांशी येशू बोलत For आहे. many fathers is speaking right now. अनेक वडिलांशी येशू बोलत Something आहे. is happening in your heart right now. आता काहीतरी घडत Oh, so आहे. the confidence is building you right now. आता तुमचा आत्मविश्वास तो बांधत आहे. Every chain which you are shackled, the devil has shackled, every chain of your life is broken right now. तुमच्या जीवनामध्ये जे काही सैतानाने साखळ बंद बांधलेला आहे आता येशू ते मोडत The आहे. miracle is happening right आता now. चमत्कार घडत Receive the आहे. miracle right आता now. चमत्कार स्वीकार. Oh, something, all the bondages are broken right now. आता सर्व बंधनं Oh, तुटत आहे. something is happening, my dear आता काहीतरी people. घडत आहे. I tell you, my dear, it's the Holy Spirit which is speaking. I tell you, something is happening right now. आता माझ्या प्रियानं पवित्र आत्मा सांगतं काहीतरी घडत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद. Receive right now, my dear. God is स्वीकारा blessing you स्वीकारा right माझ्या now. प्रिया. आता Oh, परमेश्वर thank you, तुम्हाला Jesus. आशीर्वाद देत I आहे. tell you, the miracle is happening right now. आता चमत्कार घडत आहे. Jesus says, येशू म्हणत आहे glorify God. देवाचा गौरव My dear करा. people, we need to glorify God. माझ्या प्रियानं आपण देवाचा गौरव केला Yes, पाहिजे. He's a constant worker. So you has to glorify God, my dear people. तर येशू सदैव कार्य करणारा परमेश्वर तुम्ही त्याचा गौरव Many केला times, पाहिजे. my dear people, we never glorify God. अनेक वेळेला माझ्या प्रियानं आपण देवाचा गौरव That करत is the नाही. Bible says in John 11:47 says, the chief priest therefore and the priest gathered a council and said, what do we, for this man doeth many signs. आणि Hallelujah. म्हणून योहान 11:47 सांगत आहे, यावर मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरून म्हटले, आपण काय करीत आहोत, कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे This करीतो. man does many miracles. हा मनुष्य तर पुष्कळ चिन्हे He's a करीतो, constant worker. Hallelujah. कारण तो सतत काम करणार आहे. माझ्या थकत नाही प्रिया. कधी Amen. आपल्यासाठी. आपलं बायको नवरा स्पाउस थकत, पण येशू कधी थकत नाही. Oh, what a great God we have. किती महान परमेश्वर आहे माझ्या प्रियानं आपला. What we need to glorify मग God. आपल्याला काय करायचं, देवाचा गौरव Yes, करायचा आहे. when you glorify many things काय तुम्ही येशू करताय. ज्यावेळेस तुम्ही देवाचा गौरव करता, अनेक जण म्हणतील काय तुम्ही सारखे येशू येशूच्या करता. मागे चालताना खूप लोक नाव ठेवतील. येशूच्या मागे चालतेस. This was it says the chief priest therefore and the priest gathered a council. What we do now? Hallelujah. This man does many signs. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व मुख्य याजक पुरुषी एकत्र जमले. त्या ठिकाणी ते म्हणाले, हा मनुष्य तर पुष्कळ चिन्हे Yes, करतो. around you many disputed witness will be there. होय माझ्या प्रियानं, अशा अनेक तुमच्या विरोधात असलेले साक्षीदार असतील. ते खूप विरोध बोलतील. काढून टाका सगळं. सेपरेट them. त्यांना सरळ बाजूला करा तुमच्यापासून. मेरी आणि मार्था फक्त एकच वर लक्ष दिलं, ते येशूवर. हालेलुया. त्यांची माहित होतं की येशू चमत्कार करणारा परमेश्वर आहे. अँड जीसस रेज लॅझरस फ्रॉम द डेड. आणि येशूने त्या ठिकाणी लाजराला मेलेलं तू उठवलंय माझ्या प्रियानं. दॅट इज व्हाय यू हॅव टू विटनेस गॉड. आणि म्हणून तुम्ही देवाचे साक्षीदार बनले पाहिजे. Yes, this I tell you, the miracle has already happened. आणि मी सांगतो माझे आत्ता You have चमत्कार to witness. घडलेला You have to आहे. witness God. तुम्हाला देवाचे साक्षीदार बनायचे आहे. My dear people, माझ्या प्रियांनो, John chapter 11 verse 51 says, योहान 11:51 सांगतं. now this he said, not to himself there he said, but being a high priest, hallelujah, that year he prophesied that Jesus would die for the nation, hallelujah. आणि योहान 11:51 सांगतं, हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता, म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्रांकरिता मरणार आहे. तुमच्यासाठी मरणार आहे. That's what 11:53 also says. So from that day forth they took counsel that might put him to the death, my dear people. आणि योहान 11:53 सांगतं, यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. My dear people, माझ्या प्रियांनो, whatever problems you are looking at 2020 years back, Jesus did on the cross of Calvary. Hallelujah. माझ्या प्रियानो, तुमच्या जीवनात कोणत्याही त्रासांकडे तुम्ही पाहत आहात, पण माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने 2020 वर्ष साल अगोदरच तुमच्यासाठी सर्व गोष्टींचा For मोल दिला. you become a substitute, my dear people. तुमच्यासाठी माझ्या प्रियानो त्या ठिकाणी त्यांनी सर्व सहन The केलं. delivering substitute, Jesus should die for our problems, for our sins, my dear people. He went on the cross of Calvary, my आपल्या dear. पापांसाठी माझ्या प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्वतः त्या वधस्तंभावरती खिळला गेला. He died for you. तो तुमच्यासाठी मेला. He died for your sins. तुमच्या पापांसाठी तो मेला. He died for every problems of your life. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक त्रासांसाठी तो He went मेला. on the cross. तो कालवरीच्या वधस्तंभावरती गेला. He took 39 stripes on his त्याने back. त्याच्या पार्टनर 39 That फटके you may खाल्ले. be healed, my dear people. जेणेकरून तुम्हाला आरोग्य That you may प्राप्त be व्हावं. delivered, my dear people. तुम्हाला सुटका मिळावी. They both the hands were nailed that you may prosper in your life. म्हणजे दोन्ही हातांना खीळ ठोकण्यात आली, जेणेकरून तुमच्या हातांना समृद्धी मिळावी. The leg was nailed that you may march forward and have victorious life. आणि माझ्या प्रिय त्याच्या पायामध्ये खीळ टोकण्यात आले. का? कारण की तुम्ही पुढे जावा, अजून पुढे चालावा
जावं आणि तुमच्या जीवनात तुम्हाला विजय मिळावा. They put a crown of thorn on his head. त्याच्या डोक्यात त्यांनी काट्यांचा मुकुट चढवला Yes. And he made you the king, my dear people. आणि येशूने तुम्हाला माझ्या प्रियानं राजा बनवलं. Hallelujah. That is Jesus. तो येशू आहे. That is Jesus. तो येशू आहे The माझ्या प्रियानं. loving Jesus, the compassionate Jesus. तो प्रेमळ, जो कळवळीने भरणारा येशू He आहे. took our place. त्याने आपली जागा He took घेतली. our place. त्याने आपली जागा घेतली And he completed. आणि त्याने पूर्ण केलं. So why you are discouraged मग तुम्ही there? का निराश होताय? Be rejoiced मग now. आनंद करा. Are you sorrowful? तुम्ही दुखी आहात का? The joy is giving right now. आता आनंद तुमच्यात येत आहे. Hallelujah. Hallelujah. This anointing is flowing right now. आता अभिषेक वाहत आहे. Yes. Many will, your sorrow will turn into joy right now. आता माझ्या प्रियानं तुमचे दुःख आनंदात बदलतील. Hallelujah. I will just worship, my dear people. माझ्या प्रियानं आपण आराधना I करूया. feel the presence of God कारण right मला या now. ठिकाणी देवाचं सानिध्य जाणवत आहे. I'm just looking to the cross, what Jesus did for the whole world and for me and for you all. आणि माझ्या प्रियानं मी फक्त वधस्तंभाकडे पाहतोय की येशूने माझ्यासाठी, तुमच्यासाठी, अख्ख्या जगासाठी जे He took केलं all the pain and agony of yours, he took on himself. आणि त्याने तुमचे सर्व त्रास व वेदना त्याच्या पाठणीवरती Don't घेतले. ever say, will my problem will be solved. असं कधी म्हणू नका माझे त्रास कधी निघून जातील It की is नाही. solved by Jesus. ते येशूद्वारे The miracle is happened, my dear people. चमत्कार घडेल. Jesus has done it for you. तो येशू तुमच्यासाठी चमत्कार केला आहे. Why your heart is troubled right now. मग तुमचं हृदय आता का त्रासमय आहे? Right now, just as you worship, जसं आपण आता आराधना करू, you will see the presence of God. तुम्हाला देवाचं सानिध्य जाणवेल. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Oh, thank you, Rabbi. धन्यवाद खरं सोखून Just wherever you are, close your eyes and kneel down and look to God right now. तुम्ही आता जिथे कुठे आहात माझ्या प्रियानो, गुडघ्यावरती जा, तुमची नजर येशूकडे लावा. Just lift your eyes. आपले हात उंच करा. He will touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श He करेल. will touch you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करेल. Look to Him. त्याच्याकडे पहा. Many ideas. अनेक जण अश्रू ढाळत आहेत. He is wiping away the tears. तो तुमचे अश्रू पुसत आहे. Worship Him. त्याची आराधना करा. Speak to God right now. आता परमेश्वराशी बोला. Speak, 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 speak right now. बोला बोला माझ्या प्रियाने बोला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Anointing is flowing right now. आता अभिषेक वाहत आहे. He's touching you right now. तो आता तुम्हाला The स्पर्श Holy करेल. Spirit touching everyone right now. आता पवित्र आत्मा प्रत्येकाला स्पर्श Go on करा. your knees and lift your hands and worship Him. आता गुडघ्याचा आपले हात उंच करून त्याची He will आराधना heal you. करा. He will deliver you. He will do mysterious things right now. तो तुम्हाला आता आरोग्य देईल, स्पर्श करेल, तुमच्या जीवनामध्ये रहस्यमय गोष्टी करेल. He's touching you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करत आहे. He's touching you right now. आता स्पर्श करत आहे. Receive the touch of God right now. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive the healing in Jesus' name. आता येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every body pain be healed in Jesus' name. सर्व शरीरातल्या वेदना त्या येशूच्या नावात बरे हो. Be delivered in Jesus' name. येशूच्या I नावात rebuke मोकळे all व्हा. the sickness from the body in Jesus' name. मी आता येशूच्या नावात शरीरातल्या प्रत्येक आजारांना मी धमकावतो. All the pain in the body, सर्व शरीरातल्या every वेदना, disease, सर्व आजार, every sickness, सर्व दुःख I command right now. मी आता येशूच्या आज्ञा घेतो. Leave in Jesus' सोड name. येशूच्याच Every नावात. throat pain go in Jesus' name. सर्व घशाचं दुखणं आता Every joint pain go in Jesus' name. सर्व गुडघ्याचं दुखणं आता Every निघून जाऊ. swelling in the body go in Jesus' name. सर्व शरीरातील सुजता निघून जाऊ. Every pain, every joint pain be healed in Jesus' name. सर्व शरीरातल्या वेदना आणि सर्व गुडघे दुखी आता येशूच्या
बरे Every होतील. fever go in Jesus' सर्व name. ताप निघून जाऊ दे Every येशूच्या cough नावात. go in Jesus' सर्व name. खोकला निघून जाऊ दे Every येशूच्या नावात. cancer be healed in Jesus' सर्व name. कॅन्सर येशूच्या नावात बरा होते. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. The deliverance is coming right now. आता त्या ठिकाणी तुम्हाला मोकळीकता मिळत Yes, आहे. He's healing you right तो now. तुम्हाला आता आरोग्य By देत His आहे. power. त्याच्या By His सामर्थ्याने, power. त्याच्या सामर्थ्याने Miracle is happening. आता चमत्कार He's करत touching आहे. you right तो आता now. तुम्हाला स्पर्श करत आहे. Many are weeping. अनेक जण रडत Many are आहेत. crying. अनेक जण रडत Oh, आहेत. He's saying, don't worry. तो म्हणतो काळजी I करू know नका. your problem. मला तुझा त्रास I know माहिती your आहे. pain. मला तुझी वेदना I माहिती know आहे. your agony. मला तुझा त्रास वेदना Oh, माहिती my आहे. Jesus is groaning for you right now. माझा येशू तुला आता विवळत आहे. Oh, He's groaning as you was grown before the grave. जसं माझा येशू त्या ठिकाणी कबरेसमोर रडला विवळला Well, तसं my dear तुम्ही रडत आहे. people, त्या ठिकाणी येशू He is रडला. weeping for you right तो आता now. तुमच्यासाठी रडत Oh, आहे. He is moved with तो compassion. आता कळवळ्याने He's भरला आहे. touching you. तो आता तुम्हाला Oh, स्पर्श He's करत touching आहे. you. आता स्पर्श Many करत women are आहे. discouraged. अनेक स्त्रिया निराश Many झालेल्या आहेत. women are अनेक discouraged. स्त्रिया निराश झालेल्या आहेत. Many women are in tension. अनेक स्त्रिया टेन्शन मध्ये He's आहेत. saying, don't worry. तो म्हणते Cast काळजी your करू burden नका. upon me. तो म्हणते तुमची चिंता Cast your माझ्यावरती burden टाका. upon me. माझ्यावर तुमची चिंता टाका. Oh, I will give you rest right मी now. तुम्हाला आता विसावा देईन. You give your burden, I will give my burden upon you. येशू म्हणत आहे तुमचं सर्व जो माझ्यावरती टाका मी तुमच्या हाती Everything is देते. changing. आता सर्व काही बदलत आहे. Everything. सर्व काही I बदलत आहे. rebuke all the pressure of the woman and in their lives. I remove that pressure of in Jesus' name. आता या वेळेला मी प्रत्येक स्त्रियांमध्ये असले सर्व दबाव मी आता येशूच्या मध्ये The pressure of the धपावतो. husband, pressure of the finance, pressure of the job, everything I rebuke in Jesus' name. सर्व पतीचा दबाव नोकरीचा दबाव पैशांचा दबाव आता येशूच्या नावाने धमकावतो मी. Every pressure of the spouse for one another, the pressure I rebuke in Jesus' name. सर्व जोडप्यांमध्ये असलेले एकमेकांसाठीचा दबाव मी आता येशूच्या नावाने धमकावतो निघून जाऊ. Lord, touch everyone. प्रभू स्पर्श कर. Everyone, let them receive the job in Jesus' name. प्रभू प्रत्येकाला नोकरीचा Yes, आशीर्वाद people दे. who are in pressure of job right now, the pressure has been removed by Jesus, and Jesus said, "I will bless you with a job right now." आणि जे कोणी नोकरीच्या दबावात आता येशू त्यांना स्पर्श करतात आणि त्यांना नोकरीचा आशीर्वाद Receive देत the आहे. job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरी Let the स्वीकारा. business increase in Jesus' name. येशूच्या नावात व्यवसाय वाढू Yes, the दे. business which you are not done, you will see, you will in 3 days' time, your business will be in 100-fold. आणि आतापर्यंत तुमचा व्यवसाय सध्या बंद पडला ठप्प पडला तुम्ही या 3 दिवसांमध्ये पाहता येशू तुमचा व्यवसाय वाढवत The आहे. things will change. गोष्टी बदलतील. Things are changing. गोष्टी बदलत आहेत. Your husband are changing. तुमचे पती The बदलत alcohol आहेत. husband are changing. तुमचा दारुडा पती बदलत आहे. The children who are naughty, they are changing. जे खोडकर मुलं आहेत ते बदलत आहेत. The children who are not obedient, they will change. जे आज्ञेत नाही मुलं ते मुलं बदलत आहेत. Everything are changing. सगळं काही बदलत आहे. Receive. Right? स्वीकारा आता स्वीकारा. Receive. स्वीकारा. The peace which is gone, which is lost. Now receive the peace of the Lord Jesus. जी शांती तुम्ही गमावली आता ती येशू तुम्हाला शांती देत He's आहे. touching you right now. तो तुम्हाला आता स्पर्श He's करत touching आहे. you right now. आता स्पर्श करत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, it has been miraculous happened right now. आता चमत्कार घडत Oh, आहे. hallelujah. धन्यवाद. Glorify God. देवाचा गौरव Glorify करा. my dear people. गौरव Say, करा thank you, माझ्या Jesus. प्रियाला. धन्यवाद येशू For बोला. speaking to me. माझ्याशी बोलण्यासाठी तुला Thank you धन्यवाद. for healing me. मला आरोग्य दिल्यासाठी Thank you for धन्यवाद. delivering me. मला मोकळं Thank केल्यासाठी you धन्यवाद. for turning sorrow into माझे joy. दुःख आनंदात बदलण्यासाठी Thank you for धन्यवाद. giving me peace. मला शांती दिल्यासाठी Thank you with धन्यवाद. my strength was lost. You've given me the जी strength. माझी शक्ती मी गमावली होती ती मला I शक्ती become दिल्यासाठी weak, but धन्यवाद. you made me strong. मी अशक्त होते प्रभू पण तुम्हाला सशक्त Thank you, केलं. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. All glory to be your name. सर्व गौरव तुझ्या नावाला. Thank you, Father, धन्यवाद for प्रभू. touching and blessing my people, Lord. प्रभू माझ्या लोकांना स्पर्श करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. हालेलुया. I believe God has touched you. मी विश्वास करतो देवाने तुम्हाला God has स्पर्श healed and केलेला has आहे. delivered you. देवाने तुम्हाला आरोग्य दिले मोकळं Miracle केलं has आहे. happened in your life. आता तुमच्या जीवनात चमत्कार घडलेला आहे. Because Lazarus no more in the grave. He came out. He was new. He was presented to the sisters. माझ्या प्रियांनो कारण आता लाजर कबरेत नाहीये पण त्या ठिकाणी त्याच्या बहिणीच्या समोर आता लाजर उपस्थित आहे. Jivan. Everything has changed. सर्व काय आता तुमच्या जीवनात बदल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद. Don't stop. Glorify God. तर देवाचा गौरव करायचं थांबू नका. Glorify God. देवाचा गौरव God करत has राहा. blessed you. God has healed you. God has delivered you.
Glorify God. देवाने तुम्हाला स्पर्श केला, आशीर्वादित केले, तुमच्याशी बोललेलं आहे. देवाचा गौरव Be करा. a true witness to God. देवासाठी तुम्ही खरे साक्षीदार बना. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I just pray for the offerings right now. मी दानासाठी प्रार्थना करतो. Thank you, Master. धन्यवाद. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय I पित्या, come before your throne of मी grace. तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. All the loving people, सर्व प्रेमळ लोकांसाठी, all those who are giving their labor, from the labor they are sowing for this ministry, oh Lord. प्रभू जे कोणी परमेश्वर कष्टातून या सेवेसाठी बाबा पेरत आहेत, They're not looking to their pockets, but they're looking to your vessel, which they are giving into your vessels, Lord. प्रभूजी ते स्वतःच्या पाकिटांकडे पाहत नाही, पण जे पात्र तू दिलेले त्या पात्रांकडे ते पाहत आहेत. They are believing on you, Lord. आणि ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. Every hand you washed, oh Lord. प्रभू तू प्रत्येक हात पाहतो, Who given or not given. ज्यांनी दिले जे देऊ शकले नाही. The faithful and the obedient people. विश्वासू परमेश्वर लोकांना तू पाहत आहेस. The people who are giving the good donations, oh Lord. प्रभू जे चांगलं दानार्पण देत आहेत, For our land, oh Master. प्रभू जागेसाठी Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. People are giving the offerings, oh Lord. प्रभू लोक दानार्पण देत आहेत. People are giving the one-tenths, oh प्रभू Master. लोक दशमांश देत आहेत. Yes. People are giving all types of donations for the ministry. प्रभू होय बाप्पा, लोक सेवेसाठी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अर्पण देत More आहेत. than that, they are sowing in my personal life also, oh Father. I'm praying for them, oh Lord. त्याचबरोबर परमेश्वर माझ्या वैयक्तिक जीवनासाठीही लोक पेरणी करत आहेत. Lord, I pray now. प्रभू मी प्रार्थना You करतो, bless them. तू त्यांना आशीर्वादित Give कर, them increment. त्यांना तू बढती दे, Give them increment in the job. त्यांच्या नोकरीमध्ये बढती दे, Increment in the salary, Lord. त्यांच्या पगारात बढती दे, Increment in the offering which are giving. Give the blessings in their lives, Lord. प्रभू जे दानार्पण त्यांनी दिलेले त्याच्यामुळे त्यांना तू बढती दे, त्यांना तू As परमेश्वर you multiply आशीर्वादित कर. bread and the fish and the bread, you multiply same way in their lives. प्रभू जसं तू भाकर व परमेश्वर मासा तू बहुगुणित केलं, प्रभू तसं त्यांच्या जीवनात तू Every बहुगुणित कर. hand you prosper right प्रभू now. प्रत्येक हात तू समृद्ध Who कर. has given you prosper, who could not give you, bless them that they may give and they may prosper and may glorify name your name. प्रभू Lord. ज्या हाताने दिले, ज्या हाताने दिलं नाही परमेश्वर त्या हातांनाही समृद्ध कर, जेणेकरून तुझ्या राज्यामध्ये देतील. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Whatever they do, you bless them. ते जे काही करते त्यांना तू आशीर्वादित कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let every offering be used for your glory, Lord. सर्व दानार्पण तुझ्या गौरवासाठी वापरलं जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father God. धन्यवाद पिता. I bless the Lord. प्रभू मी In आशीर्वादित Jesus' करते. name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करते. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. God is wonderful. परमेश्वर अद्भुत आहे I believe you all are blessed, my dear people. आणि विश्वास आहे तुम्ही सर्वजण आशीर्वादित झालेले आहात. So, this Sunday is a great Sunday for you all. आणि रविवार तुमच्यासाठी सर्वात महान असा I want to रविवार आहे. encourage you, rejoice in the Lord always. आणि मी तुम्हाला प्रोत्साहित करतो, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. Thank you. God bless you all, and we all meet next Sunday with a new message, with new revelations. Till that, stay blessed and take care of your lives. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देऊ. तो पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटूयात नवीन संदेशासहित. तोपर्यंत देवबाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद God देऊ. bless you. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 5020002115.
54768. And also, you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.